Welcome to my channel. मुशी आणली आहे मी आज. मुशीचं चटणी बनवणार आहे. थोडंसं मीठ टाकायचं पहिला. पेस्ट आहे, पेस्ट मी बनवून ठेवते. पेस्ट टाकायची थोडी हळद, आमचा मालवणी मसाला 1 चमचा. मी हातानेच करते, हातानेच थोडंसं मॅरिनेट करायचं. थोडं कांदा बिंदा भाजेपर्यंत थोडंसं ठेवून द्यायचं त्याच्यात ठेवायचा. आणि आधी मी त्याला आगोळ लावलाय. आगोळ म्हणजे आपलं कोकमाचा रस, तो लावून ठेवलेला आहे. हे झालंय मॅरिनेशन. थोडंसं अर्धा टोमॅटो कट केलाय, कांदा कट केलाय, थोडीशी कोथिंबीर आणि हे कोकम. पण आम्ही कोकम लावतो, आम्ही मालवणी आहेत, आमच्याकडे कोकमच वापरतात. हे वाटण बनवून ठेवतो आम्ही. कांदा, लसूण, खोबरं, सुकं खोबरं, ओलं नारळ, मिरी, लवंग, असं गरम मसाला आम्ही करून ठेवतो. थोडंसं कोथिंबीर असं भाजून ठेवतो, म्हणजे आम्हाला लागतो असं वाटणाचं बनवायचं असेल तर. चिकन म्हणा, काही वाटण असं मिक्सर बारीक वाटायचं. हे असं वाटून घेतलंय बारीक वाटण. गॅस चालू केलंय, कढई तापायला ठेवली. आता थोडंसं तेल टाकायचं त्याचं. तेल टाकायचं, तेल तापवायचं. आता पहिला कांदा टाकायचा आपल्याला फोडणीला. कांदा थोडासा लाल झाला ना, थोडासा नरम, तर मग टोमॅटो टाकायचा. अर्धाच टाकलाय मी टोमॅटो, कारण का हे काय कोकम आहे आमच्या इथे, त्याच्यामुळे आम्हाला कोकम लागतं. काही लोक लिंबू लावतात, आम्हाला लिंबू नाही चालत. आता टोमॅटो टाकते. चांगला नरम होईपर्यंत असं टोमॅटो करायचा. नरम होण्यासाठी मीठ टाकायचं, म्हणजे चांगला शिजतो टोमॅटो, लगेच शिजतो. पण आधी मीठ टाकलेलं आहे त्याच्यात, म्हणून मीठ प्रमाणातच टाकायचं. थोडीशी टाकते फोडणीसाठी, म्हणजे वास चांगला येतो. त्याला हे पण टाकलेले, मिरची पण टाकली. तिखट जरा कमी टाकायचं. तुम्ही तिखट खात असाल तर टाकू शकता. आमच्या मालवणी मसाल्यामध्ये तिखट असतं. असं तेल सुटलंय, आता चांगलं बघा. तेल असं बाजूला झालंय. टोमॅटो पण शिजलंय. आता हे असं सगळं भाजून घेतलंय ना, तसे सुके मसाले लावलेत आपण त्याला, तरी याच्यावर थोडेसे टाकायचे करून, थोडंसं भाजायला. कारण का आम्हाला थोडं तिखट लागतं. मालवणी मसाला आहे. हळद टाकलेली मी आता, थोडे 1-2 चमचे टाकले. आणि असं गरम मसाला टाकते मी, दुकानातलं येते. गरम मसाला थोडासा, तसं माझं वाटणामध्ये आहे, पण टेस्टिंगसाठी टाकते थोडा. रेसिपी माझी साधी आहे, तुम्हाला कळेलच. आणि बनवा आणि नक्की मला शेअर करा कशी झाली ती. असं झालं ना
चांगलं तेल सुटलं, भाजला मसाला. त्यामुळे हळूहळू हे टाकायचं आणि जास्त चम्मचने हलवाय नाही बसायचं, कारण ते मुशी लगेच शिजतात. थोडस फक्त असं हे करायचं, कारण का ते वाफेवरच शिजतात. जेवढं तुम्हाला पाणी लागत असेल तेवढं करा, पण मग आम्ही थोडस थिक करते. असं साईडला असं व्यवस्थित करून ठेवायचं. थोडस वरून नंतर पण टाकायची. थोडं वाफेवरच शिजवून घ्यायची. वरती मी आता थोडं झाकण ठेवते 5 मिनिट्स आणि मग नंतर कोकम टाकते. अर्क जास्त लागेल. आता मी झाकण ठेवते वरती. मी झाकण ठेवते आणि पूर्ण वाफेवर तिला शिजवायचं. A few moments later. A few moments later. आता बघा किती पाणी सुटलंय. मस्त शिजतं त्याच्यातच. एक्स्ट्रा पाणी तुम्हाला नंतर असं ठीक झाली तर टाकू शकता. आता मी टाकणार आहे. गरम पाणी केलंय मी इथे आधीच. बघा तेल चांगलं सुटलंय आणि मस्त झाली चटचटी. वाटण टाकते. शिजली येते, शिजली दाखवते. शिजली आहे. वाटण टाकते. असं आधीच माझं होतं थोडंसं वाटण. मी तुम्हाला दाखवण्यापुरतंच तेवढं वाटलं. ते आधीचं वाटण होतं. लागलं असतं ते पण थोडंसं टाकलं, कारण आमच्या घरात खूप आवडते ती मुशी. माझ्या जियाला आवडते, सोनालाच आवडते. ती फिश लवर आहे. मस्त वाटण टाकून छान. आता हे घट्ट झालंय ना, मग मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार. जरा गरम आहे पाणी, उकळतं. असं थोडंसं टाकायचं, पण शिजवताना आधी नाही टाकायचं. त्यातच शिजलं पाहिजे पाण्यामध्ये. त्याला छान तरी येते, मग तेल सुटतं त्याला. खूप छान वास आलाय. आता असं परत ठेवते थोडा वेळ आणि हे कोकम टाकते. 4 कोकम टाकते, जास्त नाही, कारण का आधी अगोळ टाकलेलं आहे मी. परत आंबट झालं असेल की तुम्ही काढून टाकू शकता. आंबट घातल्याशिवाय आम्हाला मच्छी आवडत नाही. आमचं मालवणी म्हणजे तेच आहे की थोडंसं असं जरा धुवून टाकते मसाला. ते कोथिंबीर झाली. त्याच्यासोबत भाकरी छान लागते, पण मी आज सकाळी चपात्या केल्यात, तर चपात्याच खाव्या लागतील आज. मुशी सोबत भाकरी छान लागते. अशा प्रकारे आपली मुशी म्हणजे मोहरीची रेसिपी झालेली आहे. की नाही सोपी? आणि करून बघा. खूप छान केली आहे. सोपीमध्ये करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट पण खूप छान छान करा. बाय, टेक केअर.